तुम्हालाही पाळीचे प्रॉब्लेम आहेत का? पाळीचे प्रॉब्लेम असतात का हे तुम्हाला माहीत आहे? पाळीचे प्रॉब्लेम असतात? तर येस, पाळीचे प्रॉब्लेम असतात. तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. आज आपण पाळीचे वेगवेगळे प्रॉब्लेम त्यावरील होमिओपॅथिक उपाय पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर पाळी ही मंथली येते. वयाच्या 11 ते 14व्या वर्षापर्यंत पाळी कधीही येऊ शकते. तर पाळी 2 दिवसांची असू शकते किंवा 7 दिवसांपर्यंतही येऊ शकते. हे नॉर्मल आपण कन्सिडर करतो. किंवा 21व्या दिवशी सुद्धा पाळी येऊ शकते किंवा 38 दिवसांपर्यंत कधीही पाळी येऊ शकते. हे आपण नॉर्मल गृहीत धरतो. मग ॲबनॉर्मल कधी? ॲबनॉर्मल आणि नॉर्मल ह्या दोन्ही मधला फरक कळला तरच लेडीजला कळेल की पाळीचे काय प्रॉब्लेम आहेत म्हणून. तर पाळीचे प्रॉब्लेम मध्ये एक तर खूप सारं ब्लिडिंग लेडीजमध्ये होतं, त्याला आपण मेनोरेजिया असं म्हणतो. आणि एकदमच पाळीमध्ये ब्लिडिंगच होत नाही, याला आपण स्कॅन्टी मेन्सेस असं म्हणू शकतो. तर स्कॅन्टी मेन्सेसचे वेगवेगळे रिझन असू शकतात. अचानकच जर वजन कमी झालेलं असेल त्या लेडीजचं तरी सुद्धा त्या स्कॅन्टी मेन्सेस होऊ शकतात. किंवा त्या लेडीला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा स्कॅन्टी मेन्सेस होऊ शकतात. आता प्रश्न राहिला मेनोरेजिया. तर मेनोरेजियामध्ये खूप सारं ब्लिडिंग त्या लेडीमध्ये होऊ शकतं. तर त्याचे काय कॉजेस आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. मेनोरेजियामध्ये खूप सारं ब्लिडिंग लेडीमध्ये होतं. तर खूप सारं ब्लिडिंग होण्याचं एकमेव रिझन म्हटलं तर हार्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स कधी होतं तर युटेराईन ग्रोथ असेल तर, म्हणजे युटेरसला त्या लेडीला ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील तेव्हा सुद्धा खूप सारं ब्लिडिंग त्या लेडीमध्ये होऊ शकतं. जर ती लेडी मेडिकेशन्सवर असेल म्हणजे त्यामध्ये हार्मोनल मेडिकेशन्स असू द्या किंवा ब्लड थिनरशी रिलेटेड काही मेडिसिन्स असतील तेव्हा सुद्धा खूप सारं ब्लिडिंग त्या लेडीमध्ये होऊ शकतं. नॉन कॅन्सरस ग्रोथ असतील म्हणजे फायब्रॉइड पॉलिप्स वगैरे जर युटेरसला असतील तरी सुद्धा ब्लिडिंग खूप सारं होऊ शकतं. समटाईम एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल, PIDचा प्रॉब्लेम असेल म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस जर असतील तरी सुद्धा लेडीला खूप सारे प्रॉब्लेम होतात. आणि थायरॉईडचा सुद्धा प्रॉब्लेम असेल तर यावर आपण काय करू शकतो? तर यामध्ये होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत आणि आपण स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टिगेशन करून व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. तर स्कॅन्टी मेन्सेस फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया. स्कॅन्टी मेन्सेसवर आपण पाहिलं तर नॅट्रोमो 200 मध्ये आपण घेऊ शकतो. तर हे मेडिसिन आपण 2 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये डायरेक्टली ऑन द टंग सुद्धा घेऊ शकतो. प्रत्येक 3 दिवसाला हे मेडिसिन आपल्याला घ्यायचं आहे. तर स्कॅन्टी मेन्सेसवर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. जर त्या लेडीला लेट पिरियड्स येत असतील तर आपण अशोका मदर टिंचर त्या लेडीला देऊ शकतो. 10 थेंब 3 वेळा थोड्याशा पाण्यामध्ये ते मदर टिंचर आपल्याला त्या लेडीला द्यायचं आहे. तर खूप छान रिझल्ट त्या लेडीला येऊन जातो. दुसरं मेडिसिन म्हटलं तर सिकेलकोर 30. तर सिकेलकोर 30 आपण मेनोरेजिया पेशंटमध्ये देऊ शकतो. खूप सारं ब्लिडिंग होणं किंवा त्या ब्लडचा वास येणं ह्या गोष्टी जर होत असतील तर सिकेलकोर 30 आपण लेडीला देऊ शकतो. इरेग्युलर मेन्सेस असतील, कधी लवकर येतील किंवा खूप लेट असतील, अशा लेडीला आपण सेपिया 30 किंवा 200 देऊ शकतो. ज्या वेळेस पेशंटला PIDचा प्रॉब्लेम असेल त्यावेळी सुद्धा आपण सेपिया 30 किंवा 200 लेडीला देऊ शकतो. PIDचा प्रॉब्लेम सुद्धा सॉर्ट आउट होतो आणि मेन्सेसचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातात. त्याबरोबरच फेरमूर 3x पोटन्सीमध्ये आपल्याला पेशंटला द्यायचा आहे. 4 गोळ्या 4 वेळा दिवसभरामध्ये पेशंटला आपण देऊ शकतो. तर युटेराईन फायब्रॉइड असू द्यात किंवा काही प्रॉब्लेम असू द्यात तर ह्या मेडिसिन बरोबरच आपण सिकेलकोर सुद्धा द्यायचा आहे. तर फायब्रॉइडचा प्रॉब्लेम किंवा नॉन कॅन्सरस ज्या
नॉन कॅन्सर जे थोडेफार गाठी असतील ह्यांचा यावर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर फेरम मूर 3x पोटन्सीमध्ये जर आपण दिलं तर त्या पेशंटचा वीकनेस आणि इरेग्युलर मेन्सेसचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे मेडिसिन वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि त्याबरोबरच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.